नमस्कार मंडळी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या ह्या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, तुम्ही जर का आमच्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या ह्या चॅनल तुम्ही सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर आज आम्ही आलेलो आहोत जुहू चौपाटीला। जसं की तुम्ही स्टार्टिंगला बघितलेलं आहे की आम्ही बसने ट्रॅव्हल करून जुहू चौपाटीला आलेलो आहोत। तर बस म्हणजे मुंबईचे रस्ते तर तुम्हाला माहिती असेल, जर का तुम्ही मुंबईमध्ये राहत असाल तर मुंबईचे रस्ते म्हणजे खूप जास्त ट्रॅफिक आणि 3:30 ते 4 दरम्यानचा तो टायमिंग होता। तर ट्रॅफिक खूप जास्त असल्यामुळे आम्हाला आमच्या ठिकाणाला पोहोचायला जुहू चौपाटीला आम्हाला थोडा वेळच लागला आणि त्यानंतर आम्ही जास्त म्हणजे कन्फ्यूज झालो। एक तर जुहू चौपाटी वेगळी आहे आणि जुहू सर्कल हे वेगळं आहे, तर तिथे पोहोचण्यासाठी थोडंसं आम्हाला वेळच लागला। आम्ही आमच्या टाईमवरती पोहोचलो नाही तर आम्ही तिथे 5:30-6 वाजेपर्यंत तिथे आम्ही पोहोचलो। खूप जास्त जे त्रास सहन करत आम्ही तिथे गेलो। आम्ही एका वेगळ्याच ठिकाणी उतरलो बसमध्ये, सातबंगला ठिकाणी आम्ही उतरलो आणि तिथून आम्ही रिक्षा करून गेलो। तर रिक्षाचं मीटर देखील जास्त होतं, त्यामुळे आम्ही उतरलो। म्हटलं एवढ्या लांब तर नाही आहे, जवळ असायला पाहिजे, तर त्यामुळे आम्ही देखील उतरलो। थोडंसं आम्ही चालत पुढे गेलो, नंतर मग परत रिक्षा पकडली। रिक्षाने आम्ही मग इथपर्यंत पोहोचलो। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आम्ही जुहू चौपाटीला आल्याच्या नंतर इशिकाची तर खुशीचा ठिकाणाच नाही आहे। तिला खूप जास्त एक्साइटमेंट होती। तिला समुद्र म्हटलं की तिला खूप जास्त आवडतं, पाणी तिला खूप आवडतं आणि त्यामध्ये समुद्र म्हटलं तर ते एकदम अगदी तिच्या मनासारखा प्लेस आहे तो, ज्याला समुद्र खूप जास्त आवडतं। तर इथे ती खेळत आहे पाण्यामध्ये। तर आम्ही तिचे कपडे वगैरे पण सोबत घेऊन आलेलो आहोत की जे ओल्या तिच्या जे होतील ते चेंज करण्यासाठी, कारण संध्याकाळचा वेळ आहे तर लहान मुलांना सर्दी वगैरे लवकर होते। पण मुंबईचं वातावरण सध्या एवढं थंड नाही आहे, तर ठीक आहे, त्यामुळे एवढं काही तिला तब्येत खराब होण्याचे काही चान्सेस नव्हते। तर समुद्र म्हणजे तर खूप छान, आणि त्यामध्ये जुहू चौपाटी म्हटलं तर तिथे खेळायला मिळतं, समुद्रामध्ये जायला मिळतं, कारण की सगळीकडे वाळू आहे। तर जुहू चौपाटी अगदी कधीही म्हटलं तर बेस्ट आहे। बांद्रा बस स्टँड पण चांगला आहे, पण तिथे समुद्रामध्ये जायला देत नाहीत आणि तिथे पोलिसांचा पहारा नेहमी असतो। तर थोडंसं पण आपण आतमध्ये गेलो की पोलीस लोक लगेच आपल्याला हे करतात, बाहेर काढतात। तर जुहू चौपाटी प्लेस हे खूप सुंदर आहे फिरण्यासाठी। तर खूप वर्षानंतर आम्ही जुहू चौपाटीला गेलो आहोत। अगदी म्हटलं तर 7-8 वर्षाच्या नंतर मी जुहू चौपाटीला गेलेली आहे। आम्ही लहान असताना 2011 किंवा 2010-11ला आम्ही जुहू चौपाटीला गेलो होतो। आत्ता जर का मी बघितलं तर डायरेक्टली 12 वर्षांनंतर आम्ही परत जुहू चौपाटीला गेलेलो आहोत। डायरेक्ट माझ्या मुलीच्या सोबतच मी तिथे गेलेली आहे आणि स्पेशली म्हटलं तर मम्मी घेऊन आली होती आम्हाला जुहू चौपाटीला। तुम्हाला जर का माहीत नसेल तर तुम्हाला सांगते की आम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबादला राहतो। लग्न करून मी औरंगाबादला गेलेली आहे, कारण तिकडेच माझं लग्न झालेलं आहे आणि लहानपण हे सगळं माझं मुंबईलाच झालेलं आहे, शिक्षण वगैरे सगळं। तर लग्न करून आम्ही गावी गेलेलो आहोत। तर जसं आम्ही कधी मम्मीला भेटायला आलो तर मम्मी आम्हाला इकडे तिकडे नेत असते। तर खूप वर्षानंतर मम्मी म्हणते चला आपण जुहूला जाऊया, जुहू चौपाटी मी तुम्हाला फिरवते। तर आम्ही जुहू चौपाटी इथे फिरायसाठी आलो, परंतु आमचा बॅड लक होता की आम्हाला रस्ताच कळाला नाही। सातबंगला बसने आम्ही गेलो, नंतर मग खूप तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आमची खूप जास्त फजिती झाली। तुम्ही बघू शकता इथे भरपूर प्रमाणामध्ये म्हणजे भरपूर संख्येमध्ये इथे लोक उपस्थित आहेत। आणि जुहू चौपाटी जर का तुम्हाला जे खरं उत्साह बघायचा असेल तर तुम्ही गणपतीमध्ये नक्की या। गणपतीमध्ये म्हणजे एक वेगळंच वातावरण असतं इथलं। ठिकठिकाणी तुम्हाला गणपतीची मूर्ती वगैरे सगळं तुम्हाला बाप्पांचं दर्शन वगैरे मिळेल आणि खूप छान तिथे येतात। तर जर का तुम्हाला जुहू चौपाटी त्या पिरियडमध्ये जर का एन्जॉय करायची असेल तर तुम्ही गणपतीमध्ये येऊन नक्की एकदा बघा। जागा नसते, इतकी जास्त गर्दी जुहू चौपाटीला असते आणि एक वेगळं दृश्य असतं त्यावेळेस देखील बघायचं। तर बघायसाठी तुम्ही जुहूला जाऊ शकता।
तर इथे आता मी इशिकासोबत खेळल्याच्या नंतर मम्मी खेळत आहे इथे. मम्मीला पण पाण्याची खूप जास्त भीती वाटते. इशिकाला मजा वाटते, मम्मीला भीती वाटते. तर मम्मी तिला जास्त पुढे नेत नव्हती कारण मम्मीला खूप भीती वाटते. तिला असं वाटतं की समुद्र आपल्याला आतमध्ये ओढून नेतं की काय. आणि हालीमध्ये असे 2-3 प्रकारची न्यूज मुंबईमध्ये झालेली आहेत. एक कपल होता, त्यांना समुद्रामध्ये एक लाट आली तर ते लाटेसोबतच वाहून गेले. तुम्ही इंस्टाग्रामवर बघितलं, ते लास्ट इयरला खूप व्हायरल झालं होतं. तर असं कोणीही समुद्राच्या जास्त जवळ जाऊ नये. ते जेवढं सुंदर आहे तेवढंही ते खतरनाक देखील आहे. तर समुद्राजवळ जाण्याची चुकी कोणीही करू नये. ज्याला पोहायला येत नाही, ज्याला स्विमिंग येत नाही, त्याने तर अजिबात अशी चुकी करू नये. गुडघ्यापर्यंत पाण्यापर्यंत ठीक आहे, पण त्याच्यावरती समुद्रामध्ये जाऊ नये. समुद्र दिसायला खूप छान वाटतो, परंतु तो तेवढाही त्याच्याहून अधिक तो डेंजर आहे. तर इथे मम्मीकडे पर्स दिलेले होते. मी पर्स आणि आम्ही आमचे शूज वगैरे काढून एका बॅगमध्ये ठेवलेले होते. तुम्ही जर का जुहू चौपाटीला कधी जाल तर ते शूज वगैरे सांभाळण्याची खूप अडचण येते, कारण की भरपूर संख्येमध्ये लोक पण असतात. तर एखादी बॅग वगैरे सोबत घेऊन जा, जेणेकरून तुम्हाला तुमचे शूज चप्पल त्या बॅगेमध्ये टाकून एका साईडला तुम्हाला ठेवता येतील. अशा ठिकाणी ठेवायचे की म्हणजे तिथे सगळ्याला कळेल की हां बाबा यांचं सामान आहे म्हणून. तर इथे सूर्य डुबताना आम्हाला दिसला आणि खूप सुंदर वातावरण तिथलं झालं होतं. आणि खूप छान म्हणजे आकाश आणि पाणी, समुद्र, खूप सुंदर असं वातावरण तिथे आम्ही बघत होतो. आणि त्याच्यानंतर मम्मी इशिकाला बाहेर काढत होती, पण इशिका बाहेर यायला तयार नव्हती, कारण इशिकाला पाणी सांगितल्याप्रमाणेच तिला खूप आवडतं. रेती जास्त असल्यामुळे थोडंसं वेगळंच वाटतं, कारण रेती पुन्हा तिच्या ड्रेसमध्ये जाऊन बसली होती. आणि समुद्रामधून बाहेर आल्याच्या नंतर आपल्या पायालाही देखील खूप जास्त प्रमाणामध्ये ती रेती लागलेली असते. तर इशिकाने खूप जास्त छान प्रकारे एन्जॉय केलेला आहे. इशिकाची समुद्रामध्ये जाण्याची ही 3री वेळ आहे. म्हणजे आम्ही बँड्राला तिला समुद्रामध्ये घेऊन गेलो होतो, पण जास्त पाण्यामध्ये जाऊ देत नाही, जसं की सांगितलं होतं मी. तर उगं तिच्या पायाला टच झालं पाणी, इथपर्यंत आम्ही तिला घेऊन गेलो होतो. आणि सेकंड टाईम म्हटलं तर हजी अली दर्गाला देखील आम्ही गेलो होतो. त्यावेळेस पण समुद्रामध्ये तिला थोडंसं आम्ही पाय भिजेपर्यंतच तिला नेलं होतं. आणि जुहू चौपाटी म्हटलं की खेळायचं ठिकाण, त्यासाठी तिला इकडे मनमुक्त तिला आम्ही खेळायला दिलं. तर अशा प्रकारे मुंबईमध्ये आम्ही बँड्रा, हजी अली आणि थर्ड म्हटलं तर जुहू चौपाटी, 3 समुद्र आम्ही बघितलेले आहेत, म्हणजे एकाच किनारी आहे. इथे आम्ही थोडंसं भेळ घेतलेली आहे. भूक लागली होती तर म्हटलं चला वातावरणासोबत थोडीशी भेळ खायला पाहिजे. तर इथे भेळ एन्जॉय करत होतो. इशिकाला इकडे थंडी वाजत होती, तर इशिकाला म्हटलं चला आपण चेंज करूया. तर ती नाही म्हणणे, मला अजून थोडंसं खेळू दे, 2 मिनटं 5 मिनटं, जे चालूच होते, तिचा टाईम काही संपतच नव्हता. तर म्हटलं ठीक आहे, आपलं येणं कधी होतं काय माहिती, कारण मीच 12 वर्षानंतर परत आली आहे, तर आता माहीत नाही तू कधी येशील. त्यामुळे म्हटलं तू थोडंसं तू खेळून घे. इथे मी माझं आणि माझ्या मिस्टरांचं नाव रेतीवरती काढलं, जे आपण नेहमी करत असतो. त्यानंतर थंड झाले होतो आम्ही जास्त, तर गरम गरम चहा घेतला. इथे थंडी वाजत होती मला, तर गरम गरम चहा घेतला. आणि इकडे आम्ही इशिकाचे कपडे चेंज केले. तिला एक ड्रेस आम्ही सोबत घेऊन आलो होतो, तिचा टॉवेल वगैरे तिला सगळं काय आम्ही सोबत घेऊन आलो. तिचा ड्रेस चेंज केला, थोडासा फोटोशूट केला आणि